श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी आळंदीहून लाखो वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पुण्याकडे मार्गस्थ झाला। मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीनंतरही वारकऱ्यांचा उत्साह कायम आहे। प्रशासनाने कडेकोट सुरक्षा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पालखीचं पुण्यामध्ये जल्लोषात स्वागत होणार आहे। सोहळ्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था केलेली आहे। आपले प्रतिनिधी निलेश जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते या संदर्भातले सविस्तर तपशील देतील। निलेश, विक्रांत, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे आज पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। वारकरी पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत। वारकरी मोठ्या संख्येने पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत। खरं तर प्रशासनानं आवाहन केल्यानंतर अनेक वारकऱ्यांची वारी ही पुण्यनगरीमधून सुरू होताना पाहायला मिळते। आज सकाळी आळंदीवरून प्रस्थान ठेवल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा पुण्यनगरीमध्ये दुपारच्या सुमारास संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा दुपारच्या सुमारास पुण्यनगरीमध्ये दाखल होईल। संगमवाडी या ठिकाणी दोन्ही पालखी सोहळे एकत्र येतात। वारकऱ्यांचा संगम घडत असतो आणि त्या ठिकाणाहून एकच वाट या दोन्ही पालखी सोहळ्यातील वारकरी चालत असतात। आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये होणार आहे। तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे। खरं तर डोळ्यातून चंद्रभागा आता आटायची नाही, उभ्या जन्मात वारी विठ्ठल आमची वारी चुकायची नाही असे म्हणत सगळे वारकरी वारीची वाट चालतायत। पावसाचं वातावरण होतं, मात्र वारकऱ्यांच्या भक्ती चौक मात्र कमी होताना कुठेही दिसला नाही। सगळे वारकरी वारीची वाट चालतायत। अनेक वारकरी आज पुण्यनगरीमधून खऱ्या अर्थानं वारी सुरू करतायत। आळंदी आणि देहूमधून वारी सुरू होत असते, मात्र अनेक वारकऱ्यांची वारी आज या पुण्यनगरीमधून सुरू होते आणि पुणेकर सुद्धा वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले पाहायला मिळते। आनंदाचं चैतन्याचं वातावरण सगळ्या पुण्यनगरीमध्ये आहे। पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सगळे वारकरी वेगवेगळ्या ठिकाणी सध्या आहेत। प्रशासनाच्या वतीने सुद्धा योग्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। अनेक लाखो वारकरी पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि पालखी सोहळ्यासोबत सुद्धा अनेक वारकरी या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। विक्रांत, धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।